काय रे, तुला एक प्रश्न विचारू का? बोल ना. मला सांग, मदर टंगला मातृभाषा म्हणजे कोणतीही जी आपली स्वतःची भाषा असते तिला मातृभाषा का म्हणतात? याचं उत्तर सोपं आहे. कारण सर्वात पहिल्यांदा आपण कोणाच्या उंजळीत येतो? आईच्या. ते सर्वात पहिलं ते नातं आपलं निर्माण होतं ते आईशी निर्माण होतं. आईची नाळ जोडली जाते, बरोबर? त्यामुळे भाषा ही सर्वात जास्त महत्त्वाची आहे. भाषेशी जे कनेक्शन आहे ते आपल्या आईसारखं आहे. म्हणजे आपल्यावर जर भाषेचे किंवा भाषेने आपल्यावर जर व्यवस्थित संस्कारच केले नाहीत तर आपण व्यवस्थित वळणाला लागणार नाही, बरोबर ना? मग बाकी आपण कितीही इतर भाषा शिकू, पण आपली जी मातृभाषा आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपण खेळलो आहोत, रमलो आहोत, जी भाषा आपल्याला आपले सुखदुःख बोलायला शिकवते, आपले विचार मांडायला शिकवते, तिला विसरून कसं चालेल? त्यामुळे तिला मातृभाषा म्हणतात. हो रे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे जर पितृभाषा म्हटलं तर पित्याचा खंबीर आधार असतो आपल्याला. म्हणजे जीवनभर आपल्याला पुरेल असं मार्गदर्शन किंवा काय म्हणता येतील मार्गदर्शक विचार पिता आपल्याला पुरवतो. त्यामुळे पितृभाषा म्हणणं चुकीचं नाही आहे असं मला तरी वाटतं. पण हो, मातृभाषा ही आपली आपण जी भाषा जन्मापासून बोलतो, जन्मापासून शिकतो, तीच आपली मातृभाषा. म्हणजे आपण जिथे राहिलो आहोत, जिथे उगवलो आहोत, जिथे वाढलो आहोत, जी आपली कर्मभूमी आहे, ती भाषा तर आपल्याला आलीच पाहिजे, बरोबर ना? एक्झॅक्टली. म्हणजे मातृभाषेनंतर तू अजून कितीही भाषा शिक, पण मातृभाषा महत्त्वाची. बरोबर. आणि मातृभाषेनंतर तू सेकंड लँग्वेज शिक, थर्ड लँग्वेज शिक किंवा मग बिझनेस लँग्वेज शिक, कितीही भाषा शिक, पण मातृभाषा इज मस्ट. बरोबर. मग तुला तुझ्या मातृभाषेनंतर किती भाषा येतात? बघ, माझी मातृभाषा आहे मराठी. मराठीनंतर मला हिंदी येतं, म्हणजे हिंदी समजतं, मी बोलू पण शकतो. मला इंग्रजी येतं आणि इंग्रजी पण बोलू शकतो. मला संस्कृत येतं, संस्कृत बोलूही शकतो, लिहूही शकतो. बस या 3 भाषा तरी आता मला बऱ्यापैकी योग्य प्रकारे येत आहेत. बाकी भाषा मी शिकतोय हळूहळू. मला ना अजून निदान 10 तरी भाषा शिकायच्या आहेत. चायनीज, गुजराती, जॅपनीज,